स्पाइन म्हणजेच मेरुदंड हा आपल्या शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे। मणक्याचं काम काय तर आपल्या शरीराला ताठ ठेवणं, त्यामुळे मणका मजबूत असणं हे आपल्या ओव्हरऑल आरोग्यासाठी हे अत्यंत आवश्यक असतं। हा मणका जर आपल्याला मजबूत ठेवायचा असेल तर आपण काय प्रिकॉशन घ्यायच्या, कुठल्या स्वरूपाचे व्यायाम करायचे, तर हे आज आपण जाणून घेणार आहोत। योग्य पद्धतीने बसणं, पाठीच्या कण्याचा व्यायाम, वजनावर नियंत्रित ठेवणं आणि हाय हील्सचा वापर टाळणं हे पाठदुखी टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं आणि ह्या गोष्टींचा आपल्याला कसा फायदा होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली। समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जे पूर्णपणे मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे। योग्य आसनशास्त्र, योग्य आसनशास्त्राचे पालन करणे हे मणक्याच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे। जेव्हा आपण बसतो, उभे राहतो, झोपतो, तेव्हा तुमच्या शरीराची योग्य स्थिती राखणं हे अत्यंत आवश्यक असते। बसताना किंवा उभं राहताना पाठीचा कणा सरळ ठेवावा आणि खांदे वाकवून पुढच्या बाजूला वाकू नये। झोपताना एक चांगली गादी व उशी निवडावी जी पाठीला योग्य आधार देईल। दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम। मेरुदंडाच्या किंवा मणक्याच्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा असतो। विशेषतः पाठीच्या स्नायूंना बळकट करणारे व्यायाम आणि लवचिकता वाढवणारी आसने ही केली पाहिजे। योगासनं असतील, पाठीचे ताणतणाव कमी करणारे व्यायाम असतील किंवा ताणमुक्तीचे उपाय याचा नियमित सराव केला तर मेरुदंडाचे आरोग्य उत्तम राहते। वजनाचं नियंत्रण, आपले वजन प्रमाणापेक्षा अधिक असले तर त्यामुळे पाठीवर अतिरिक्त भार पडतो, त्यामुळे मेरुदंडावर ताण वाढतो आणि आपले वजन नियंत्रित ठेवणं हे त्यामुळे आवश्यक असतं। संतुलित आहार, नियमित व्यायाम यांचा उपयोग करून वजन कमी करणं, वजनाचं नियंत्रण राखणं हे मेरुदंडाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। भारी वजन उचलताना घ्यावयाची काळजी, भारी वस्तू उचलत असताना ती योग्य पद्धतीने उचलणं गरजेचं आहे। वाकून वस्तू उचलण्याऐवजी गुडघे वाकवून शरीराच्या जवळ वस्तू ठेवून ती पाठ सरळ ठेवूनच उचलावी, त्यामुळे मज्जारज्जूवर होणारा ताण कमी होतो आणि दुखापती टाळता येतात। पुरेशी झोप, मणक्याच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं तितकीच आवश्यक आहे, कारण मणक्याला त्यामुळे पूर्ण विश्रांती मिळते, ताणमुक्ती होते आणि शरीरावरचा ताण कमी होते। त्यामुळे दिवसाला 7 ते 8 तासांची शांत झोप घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। धूम्रपान आणि दारू टाळा। धूम्रपान आणि दारू या दोन्ही गोष्टी शरीराला अतिशय हानिकारक असतात आणि मज्जारज्जूच्या स्नायूंना आणि हाडांना त्यामुळे पोषक तत्व मिळण्यास अडथळा होतो। त्यामुळे या दोन्ही गोष्टी टाळणं हे मज्जारज्जूच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं। तणाव व्यवस्थापन, मानसिक तणावाचा शरीरावर विशेषतः पाठीच्या स्नायूवर परिणाम होतो। मानसिक तणावामुळे मानेचे स्नायू ताणले जातात आणि त्याचा परिणाम हा मज्जारज्जूच्या मणक्याच्या आरोग्यावर होतो। योग, ध्यान आणि तणाव व्यवस्थापन ह्या गोष्टीचा वापर करून आपल्याला आपल्या मज्जारज्जूचं आरोग्य हे व्यवस्थित राखता येतं। योग्य चपलांचा वापर, योग्य चप्पल किंवा बूट यांचा वापर हा मज्जारज्जूच्या दुखापती टाळण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आरामदायी आणि योग्य आकाराच्या चपलांची किंवा शूजची निवड केल्यामुळे तुमच्या पायाला आणि पाठीला योग्य आधार मिळतो, त्याचबरोबर पाठीवर येणारा अतिरिक्त ताण टाळता येतो। उंच टाचांच्या चपलांचा वापर करणं टाळावं, कारण त्यामुळे शरीराचं संतुलन बिघडतं आणि मज्जारज्जूवर त्याचा अतिरिक्त परिणाम होतो। चपलांच्या योग्य निवडीमुळे पाय, गुडघे आणि पाठीला योग्य आधार मिळतो आणि त्यामुळे पाठीच्या समस्यांचं प्रमाण कमी होतं। नियमित वैद्यकीय तपासणी, तुमचे जे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप असतात तर त्याच्यामध्ये मज्जारज्जूच्या तपासणीवर सुद्धा तितकंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे, की ज्यामध्ये तुमच्या ज्या काही लाईफस्टाईल चेंजेस असतील तर त्या तुम्हाला ॲडवाइस करणं आणि त्याचबरोबर मज्जारज्जूचं सध्याचं आरोग्य कसं आहे, वजनावर नियंत्रण आहे का, शरीरातल्या इतर आजारावर नियंत्रण आहे का, हे मणक्याचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं।